नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत की ज्यावेळी तुम्हाला ॲलर्जी असेल किंवा खाज, खुजली हातावरती, पायावरती, स्किन प्रॉब्लेम्स असतील कोणतेही, तर ते सगळे दूर करण्यासाठी दवाखान्यामध्ये जावं लागत असेल, वेगवेगळ्या औषधोपचार करून सुद्धा तुमची ॲलर्जी कमी होत नसेल स्किनची, तर तुम्ही हा घरगुती उपाय करू शकता। मी जी पेस्ट बनवलेली आहे ही पेस्ट 2 ते 3 दिवस तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवून आरामात वापरता येते। आणि बनवायची कशी पेस्ट ते पण सांगते, कारण खूपच युजफुल अशी आहे। कुठलाही स्किन प्रॉब्लेम अगदी सहजरित्या याने दूर होतो। स्किन जी आहे ती आपली सेन्सिटिव्ह बऱ्याच वेळा असते किंवा ती होते कालांतराने, कारण की खूप वेळा वॅक्स करून आपल्या स्किनवरती जो लेअर असतो प्रोटेक्टिव्ह, तर तो लेअर कमी होतो आणि त्यानंतर स्किन आपली भरपूर अशी सेन्सिटिव्ह झाल्यासारखी होते। त्यामुळे जी नाजूक स्किन असते त्यावरती काही ना काही लगेचच इन्फेक्शन होऊ लागतं, खाज, खुजली किंवा अजून ॲलर्जी वगैरे कुठल्याही गोष्टीची होते। कधी साबणाची होते तर कधी धुळीची सुद्धा होते। थंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ॲलर्जीचे प्रकार दिसून येतात, की कधी ड्राय स्किन होणार तर कधी त्यावरती रॅशेस उमटणार। तर अशा पद्धतीने जरासं जरी कुठे स्किनला आपल्या आपण थोडंसं खाजलं तरी सुद्धा तिथे सुद्धा सुजल्यासारखं होतं। हे सगळेच्या सगळे स्किन प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण एक छोटासा घरगुती उपाय बघणार आहोत। आणि या रेमेडीमुळे बघा, तुम्ही ही तयार केलेली पेस्ट हातावरती अप्लाय करायची आणि 2 ते 3 मिनिट तरी आपल्याला ही छान अशी हातावरती चोळून घ्यायची आहे। आणि त्यानंतर हात जे आहेत ते असे स्वच्छ करून घ्यायचे पाण्यामध्ये। पाण्याखाली व्यवस्थित धुतल्यानंतर बघू शकता हातावरती व्यवस्थित असा छान फ्रेशनेस आलेला आहे। डल आणि डेड स्किन पूर्ण निघून जाण्यास मदत होते। त्यानंतर आपल्याला पुढची टिप बघायची आहे। बघू शकता अगदी सॉफ्टनेस आलेला आहे, डेड स्किन निघून जाते, ब्लॅकनेस सुद्धा कमी होतो आणि नॉर्मल स्किन आपल्याला मिळते। पुढची आपली टिप आहे ती आपण बघत आहोत, ती म्हणजे आपल्याकडे असतात अशा प्रकारचे वेगवेगळे बॉक्सेस, ज्यामध्ये मिठाई वगैरे पण असू शकते किंवा मग आपण कुठलेही प्रोडक्ट वगैरे विकत घेतो तेव्हा त्यासोबत आलेले अशा प्रकारचे बॉक्स हे असतातच। बऱ्याच वेळा मी काय करते की कुठल्याही नोटबुकचं जे मेन कवर असतं ते जर एखाद्या वेळेस खराब झालं तर एक तर ते खराब होऊ नये म्हणून आपण त्याला कवर वगैरे लावतो आणि ते कवर लावल्यामुळे मेन कवर जे असतं ते खराब होत नाही। तर त्यासाठी आपल्याला कवर जे आहे ते लावणं खूप गरजेचं आहे। तर मी एका डिक्शनरीला अजिबात कवर वगैरे लावलेलं नव्हतं, त्यामुळे ती काय झालं की त्याचं मेन कवर तुटलेलं म्हणजे फाटलेलं आहे आणि ते एक कवर फाटल्यामुळे पूर्ण डिक्शनरी जी आहे खराब दिसते। तर त्याला आपण एक कवर तयार करतोय, तर हे खूप छान पद्धतीने मी तयार केलेलं कवर आहे। तर यूज होतो इथं आपल्या प्लास्टिक म्हणजे एका बॉक्सचा, आणि या बॉक्सचं जे पेपर आहे ते अगदी जाड आहे, त्यामुळे पुन्हा डिक्शनरी खराब होणार नाही। त्याला फक्त आपल्याला स्टिक करायचं आहे। स्टिक करण्यासाठी फॅब्रिक ग्लूचा वापर मी करते, जेणेकरून व्यवस्थित कागद यावरती स्टिक होतो आणि त्यानंतर तो निघत सुद्धा नाही। तर आपण याला स्टिक करण्यासाठी वापरतोय फॅब्रिक ग्लू, आणि तो फॅब्रिक ग्लू यावरती अप्लाय करायचा थोडासा, आणि या साईजचंच हे कट करून घ्यायचं आहे। थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे ते मी कट करून ठेवणार आहे, नंतर तुम्हाला दाखवते। आणि यामधून फॅब्रिक ग्लू जो आहे तो असा व्यवस्थित काढून घ्यायचा, थोडा एक्स्ट्राच घ्यायचा म्हणजे हे व्यवस्थित स्टिक होतं आणि अगदी जे कवर असतं ना त्या कवरसारखंच हे तयार होतं। बॅक साईडला कवर नाही आहे, समोरून तुम्हाला दिसत असेल, पण बॅक साईडचं कवर खराब झालेले म्हणजे फाटलेले, आणि इथे आपण कवर तयार करतोय। थोडंसं फॅब्रिक ग्लू लावून हा पुठ्ठा असा चिटकवून घ्यायचा आहे आणि समोर जो उरलेला पेपर आहे ना तो जाडसर पेपर छान असा बॅक साईडला राहतो। आणि या पद्धतीने आपण तयार केलेली आहे ही डिक्शनरी। तर अशा प्रकारे आपण खूप साऱ्या बुक्सला कवर तयार करू शकतो, जाडसर अशा पेपरचा वगैरे, आणि ते रिन्यू करू शकतो बुक्स, आणि जास्त काळ टिकण्यासाठी त्याला हे अशा प्रकारे हेल्प होते। तर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुढच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या पण बघा, म्हणजे सगळ्या टिप्स तुम्हाला बघायला भेटतील, आणि काहीतरी मी एक प्रोडक्ट पण यामध्ये शेअर केलेलं आहे पुढे, ते पण तुम्हाला बघायला मिळेल। तर तयार झाली आपली इथं छान अशी डिक्शनरी, आणि यावरती आपल्याला काय करायचं आहे, एक जाडसर वजन काहीतरी ठेवायचं, किंवा 1-2 बुक्स जरी ठेवले तरी थोड्या वेळामध्ये हे छान असं स्टिक होतं। आणि एक्स्ट्रा जे आहे ना पेपर ते मी कट केलेला आहे साईडचा अशा प्रकारे। आता मी हे पूर्ण स्टिक करून घेते, तोपर्यंत तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर लाईक करून घ्या। व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर। आणि आता सध्या ना तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीनच असाल चॅनलवर तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, आणि सबस्क्राईब केलं की समोर घंटी आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळेल। तर अशा पद्धतीने मी यावरती बॉक्स ठेवलेला आहे, जेणेकरून हे छान असं स्टिक होतं थोड्या वेळापर्यंत। मिंत्रावरून मागवलेलं आहे मी हे प्रोडक्ट। तर काय आहे प्रोडक्ट तुम्हाला दाखवते, आणि हे कट करण्यासाठी मी ते एक सोपीशी अशी ट्रिक वापरली आहे, कारण यावरती ना भरपूर असा
चिकटपट्टी लावलेली आहे आणि ती पटकन निघत नाही, म्हणून इथं सेंटरनं अशा पद्धतीने मी कात्रीने याला पटकन कट करून घेतलं. नंतर बाकीचे लेयर अगदी सहजरित्या अशा पद्धतीने ओपन होतात. तर इथे मी अशा प्रकारे याला ओपन करून घेतलं आणि त्यानंतर हे प्रोडक्ट काय आहे ते तुम्हाला दाखवते. याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर हे पूर्ण हेअर स्ट्रेटनर मला भेटलेलं आहे. मिंत्रावरून मी घेतलेलं आहे हे, आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि खूपच रिजनेबल प्राईजमध्ये हे मिळाले. आपल्याला हवं तसं टेम्परेचर याचं सेट करता येतं आणि कॉम्बिंग पण होतं हेअर्सचं आणि त्यासोबतच हेअर्स पण आपले स्ट्रेट होतात. तर त्यासाठी तुम्ही हे घेऊ शकता आणि ते परचेस करण्यासाठी तुम्हाला सांगितलेली आहे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. चेक करा आणि घेऊ शकता. कुठल्याही ॲमेझॉनवरून किंवा फ्लिपकार्टवरून सुद्धा तुम्हाला मिळेल हे. आणि मी जे घेतलेलं आहे ते मिंत्रावरून घेतलेले. यूजफुल आहे, खूपच छान असं प्रोडक्ट आहे आणि अशा पद्धतीने ओपनिंग याची करून एकदा दाखवते तुम्हाला. हे बघू शकता. प्रमोशन व्हिडिओ अजिबात नाही आहे, पण मी इथे अशा पद्धतीने हे यूजफुल आहे प्रोडक्ट, त्यामुळे तुम्हाला इथे हेअर स्ट्रेटनिंगला जाणारे जे पैसे आहेत ते वाचवण्यासाठी खूपच छान असं मनी सेविंग प्रोडक्ट आहे, त्यामुळे घेतलेले. नक्की तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही परचेस करू शकता. आणि बघू शकता इथं मी काय केलेलं आहे, हा जो ब्रश आहे ना, याचा फरशीवरचे पडलेले जे केस असतात ते गोळा करण्यासाठी उपयोग केलेला आहे. बघू शकता, एखादा टाकाऊ जर घरामध्ये पडलेला ब्रश असेल ना असा, तर त्याचा वापर करून आपण फरशीवरचे छान असे केस गोळा करू शकतो. पुढची आपली टिप आहे ती म्हणजे आपण जे सुरुवातीला पेस्ट बघितली होती ना, म्हणजे स्किन केअरची, तर ती आपण बघतोय. तर ही स्किनसाठी खूप चांगली आहे. फेससाठी तुम्ही वापरू शकता, मानेला, हातापायांना किंवा काळपट एरिया असतो आपला कोपराचा वगैरे मानेचा, तर तो सुद्धा याने छान क्लीन होतो. डार्कपणा पूर्ण घालवण्यासाठी, काळपटपणा घालवण्यासाठी, स्किनची ॲलर्जी पूर्ण कमी करण्यासाठी या पेस्टचा वापर करता येतो आपल्याला. तर इथं हळकुंड घ्यायचे, ओलं हळकुंड, आणि ते किती घ्यायचं तर 2 इंच एवढं घ्यायचं आणि अर्धा वाटी बेसन पीठ घेऊन त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अर्धा वाटी, आणि हे मिक्सरला फिरवण्याची पेस्ट अशी बारीकसर करून घ्यायची. आणि या पेस्टचा वापर करून आपण साबण वापरणं सुद्धा बंद करू शकतो. जर तुम्हाला याचा इफेक्ट जाणवला आणि याचा इफेक्ट छान वाटला तर नक्की याने एकदा तुम्ही याचा वापर करून बघा. आणि साबण तुम्ही वापरणं बंदसुद्धा करू शकता, कारण की याचे बेनिफिट खूप सारे आहेत. हळद असल्यामुळे आपल्या स्किनवर होणाऱ्या कुठल्याही रोगाला थांबवू शकते आणि कुठल्याही स्किन प्रॉब्लेमला दूर करू शकते. त्यामुळे ओली हळद यामध्ये वापरलेली आहे आपण. आणि तिळाचं तेल वापरायचं आहे, म्हणजे मॉइश्चराईज राहतात आपले हात वगैरे, आणि कुठल्याही केमिकलयुक्त साबणापेक्षा सुद्धा आपण हे वापरलं तर नक्की चांगले. कारण बऱ्याच वेळा आपण डाळीचं पीठ, बेसन पीठ हे ते वापरतो, होम रेमेडी करतो आणि स्किनसाठी वापरतो. तर त्यापेक्षा तुम्ही ही होम रेमेडी वापरली ना, एक वेळेस करून बघितली तर 8 दिवसाची पेस्टसुद्धा तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.